आणि एक महत्त्वाची बातमी, धुळे विमानतळावर भुजबळांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। विमान धुळ्याहून शिर्डीला जाणार होतं। छगन भुजबळ यांचा आता धुळ्याहून येवल्याला रस्ते मार्गाने प्रवास। धुळ्याहून शिर्डीला जात असताना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय माहिती? निघेला खरं तर विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्या कारणाने छगन भुजबळ यांचं विमान जे आहे ते खरं तर धुळे विमानतळावरतून टेक ऑफ झालेलं नाहीये। त्यामुळे त्यांनी आता रस्ते मार्गावरतून आता धुळ्यावरून येवल्याकडे त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे। खरं तर छगन भुजबळ हे धुळ्याहून शिर्डी विमानतळावरती येणार होते आणि त्या ठिकाणाहून पुढचा प्रवास ते करणार होते, परंतु त्या धुळे विमानतळावरतीच त्यांच्या या सगळ्या विमानामध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे त्यांचा हा प्रवास जो आहे तो रखडलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विमानामध्ये तांत्रिक बिघाड असल्या कारणामुळे त्यांनी विमानाचा प्रवास जो आहे तो करणं टाळलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मागील काही दिवसांपासून सातत्याने विमान असेल किंवा हेलिकॉप्टर असेल या सगळ्यांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या कारणांमुळे अनेक नेत्यांचे दौरे देखील जे आहेत ते रद्द झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यातच आता छगन भुजबळ हे थोड्या वेळापूर्वी धुळे विमानतळावरतून विमान घेऊन नाशिकच्या शिर्डी विमानतळावरती येणार होते आणि धुळ्यातच त्यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते विमान जे आहे ते टेक ऑफ केलेलं नाहीये आणि त्यांनी रस्ते मार्गाने धुळ्याहून ते येवल्याकडे प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच, धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल। नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या एआय समिट प्रदर्शनामध्ये धक्कादायक असा प्रकार घडलाय। चीनी बनावटीचा एक रोबोटिक कुत्रा आपण विकसित केल्याचा दावा करणाऱ्या विद्यापीठाला एक्स्पोतून बाहेर काढण्यात आले। नोएडातलं गलगोटिया विद्यापीठ या एआय प्रदर्शनामध्ये सहभागी झालं होतं। वादानंतर विद्यापीठानं आपल्या भूमिकेमध्ये बदल केला। हा रोबोट आपण उत्पादित केल्याचा दावाच केला नव्हता असं आता विद्यापीठ म्हणतंय। नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक एआय परिषदेत नोएडाच्या गलगोटियास विद्यापीठाची जागतिक नाचक्की झाली आहे। या विद्यापीठानं चीनचा रोबोट स्वतःचा म्हणून दाखवलाय। सोशल मीडियावर हा रोबोट व्हायरल झाला। त्यानंतर मात्र हा रोबोट चीनचा असल्याचं उघडकीस आलं। हे उघड झाल्यावर केंद्र सरकारनं या विद्यापीठाची एआय समिटमधून हकालपट्टी केली। सरकारी सूत्रांच्या हवाले म्हणजे सरकारकडनं अशी माहिती जी मिळत आहे त्या माहितीनुसार हा जो गलगोटिया युनिव्हर्सिटीचा स्टॉल आहे तो स्टॉल बंद करण्यास सांगितलेलं आहे अशा पद्धतीची देखील माहिती खरं तर समोर आलेली आहे। अधिकृत पद्धतीने त्यांच्याकडनं सांगितलं जात नाहीये कुठल्याही पद्धतीची माहिती। गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांकडनं त्यांच्याकडनं सांगितलं जातंय की आम्हाला अद्याप अधिकृत पद्धतीने कुठलीही स्टॉल बंद करण्याबाबत माहिती दिली गेलेली नाहीये, पण या स्टॉलच्या लाईट सध्या तरी बंद केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय।